रंगपंचमीच्या वादातून तलवारी काठ्यांसह दहशत, कोडोलीत 5 जणांवर गुन्हा। रंगपंचमी खेळत असताना हातामध्ये तलवारी आणि काठ्या नाचवल्याच्या कारणाने पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या 5 जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। रविवारी रंगपंचमी खेळत असताना रंगाबरोबर राख आणि वाळू उधळत असल्याच्या कारणाने कायंगडे गलीतील अंजली रामचंद्र पवार या 60 वर्षीय महिलेने चव्हाण गलीतल्या तरुणांना फटकावलं। याचा राग मनामध्ये धरून चव्हाण गलीतील आकाश जाधव, सत्यम चव्हाण, संकेत वगैरे, हर्षवर्धन वाडकर आणि संग्राम जाधव यांनी कायंगडे गल्लीमध्ये जाऊन हातामध्ये तलवार आणि काठ्या नाचवत दहशत निर्माण केली आणि अंजली पवार यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याची फिर्याद अंजली पवारांनी कोडोली पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून या 5ही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान चव्हाण गल्लीतील लोकांनी आपल्याला सर्वप्रथम कायंगडे गल्लीतील तरुणांनी मारहाण केल्याचं म्हणणं आहे। याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत। काल दिनांक 5:30 वाजण्याच्या सुमारास कायंगडे गल्ली कोडोली या ठिकाणी रंगपंचमीच्या कारणावरून आकाश जाधव यांनी हातात तलवार घेऊन त्या साथीदाराने अंजली पवार यांना मारहाण केली आहे। त्या संदर्भात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यात 4 आरोपी अटक केले, तपास सुरू आहे। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह